नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रहरी क्लब समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील पहिल्या सभेचे लेखन आपण या व्हिडिओत कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. माहे जून 2026 साठी हे लेखन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या प्रहरी क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. जर आपण वर्ड फाईल घेतली तर आपल्याला हवा तो बदल, शाळेचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव, सूचक अनुमोदक आणि सभेस उपस्थित सदस्य सगळ्यांचे नावं टाकून स्वाक्षरी करून स्पायरल बाइंडिंग करून आपण डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. त्यानंतर ज्या दिवशी आपण प्रहरी क्लबची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. मी डेमोसाठी ही तारीख टाकलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 17 जून 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि प्रहरी क्लबचा जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. प्रहरी क्लब समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचे आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिली सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. प्रहरी क्लब स्थापना करण्याबाबत. फार महत्त्वाचा असा हा नवीन शैक्षणिक वर्षामधील पहिला विषय आहे. शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिस्त व जबाबदारीची भावना वाढवण्यासाठी प्रहरी क्लबची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांची बैठक घेऊन क्लबची रचना करण्यात आली. प्रहरी क्लबचे उद्दिष्ट, कार्य व नियम यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. इयत्ता प्रतिनिधीची निवड करून कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिस्त, सुरक्षितता व सामाजिक जबाबदारी यांचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळा परिसरातील सुरक्षिततेसाठी नियमित निरीक्षणाचे नियोजन करण्यात आले. वाहतूक नियम व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. प्रहरी क्लब मार्फत आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. क्लबच्या कार्यासाठी आवश्यक नोंदी व अहवाल ठेवण्याचे ठरवण्यात आले. अशा प्रकारे शाळेत यशस्वीपणे प्रहरी क्लबची स्थापनाही करण्यात आलेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. शाळा प्रहरी क्लबची ओळख व उद्दिष्टे स्पष्टीकरण. आज दिनांक ज्या दिवशी आपण घेणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे. जून 2026 रोजी शाळा प्रहरी क्लबची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उपस्थित होते. सभेमध्ये शाळा प्रहरी क्लबची ओळख सर्व सदस्यांना करून देण्यात आली. क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षा, स्वच्छता व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे व शिस्तीचे पालन करणे ही क्लबची उद्दिष्टे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षण, वाहतूक नियमांचे पालन व आपत्ती व्यवस्थापन याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट सांगण्यात आले. सर्व सदस्यांनी क्लबच्या कार्यात जबाबदारीने सहभाग घेण्याचे निर्धार व्यक्त केला व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. तंबाखू, गुटखा व इतर व्यसनापासून दूर राहण्याबाबत जनजागृती करणे. फार महत्त्वाचा असा हा 4 नंबरचा विषय आहे. सभेमध्ये तंबाखू, गुटखा व इतर व्यसनापासून दूर राहण्याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यसनाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या गंभीर आजारांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले. व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व व त्याचे फायदे यावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांमध्ये व समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा असे सांगण्यात आले. शाळा परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी सवयी अंगीकारून चांगले नागरिक बनवण्याचा संकल्प केला. सर्व सदस्यांनी जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, शाळेतील शिस्त राखण्यासाठी विद्यार्थ्यांची जबाबदारी निश्चित करणे. सभेमध्ये शाळेतील शिस्त राखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जबाबदारीची निश्चित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे व नियमित वर्गात हजर राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. शाळेचे नियम व शिस्त यांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वर्गखोल्या, शाळा परिसर व शैक्षणिक साहित्याची स्वच्छता व जपणूक करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आलेली आहे. शिक्षक, पालक व सहाध्यायी यांच्याशी आदराने वागण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे. शाळेतील अनुचित वर्तन, भांडणे आणि गैरप्रकार आढळल्यास त्वरित शिक्षकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. शिस्तबद्ध व जबाबदार विद्यार्थी घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेचा आदर्श व सन्मान राखण्याची शपथ घेतली. सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन देखील यावेळी दिलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी एक पेज जोडलेला आहे. सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे स्पायरल बाइंडिंग करून दप्तरी ठेवता येणार आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे यावरून आपण हे मेसेज करू शकता. धन्यवाद.